दिंडोशी मतदारसंघ, दिंडोशी मुंबई या मतदारसंघामध्ये सुनील प्रभू हे उद्धव सेनेचे, संजय निरुपम हे शिंदे सेनेचे आणि मनसेचे भास्कर परब हे निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघामध्ये 2019मध्ये मागं जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत सुनील प्रभू शिवसेनेचे हे 82,203 इतकी मतं मिळून विजयी झाले होते आणि त्यांच्या विरोधी असलेल्या विद्या चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या आणि त्यांना 37,692 इतकी मतं मिळाली. आता या मतदारसंघामध्ये विकासाचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते सर्वात महत्त्वाचं आहे की या आमदाराने 5 वर्षामध्ये कशा पद्धतीचा विकास केला तेही आपल्याला समजू शकतो. तर या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी अंमली पदार्थाचा सुळसुळाट आहे आणि अद्याप आणि सर्वत्रच लोक एक तरुण वर्ग आणि ही जी तरुण पिढी ही अंमली पदार्थांना बळी पडत आहेत. मग हे सुनील प्रभू हे आमदार यावर रोख लावू शकले नाहीत का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे, तर पाणी टंचाईचा जो भाग आहे तो देखील या आमदारांनी सोडवलेला नाही का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जे स्ट्रक्चरल कामं किंवा विकास कामं मतदारसंघामध्ये व्हायला पाहिजे ती अद्यापही तशाच पद्धतीचे आहेत. म्हणजे हे आमदार काय कामं करतात. तर दुसरं एक संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या रत्नागिरी हॉटेल ते कांदिवली पूर्व आणि लोखंडवाला येथील रस्त्याच्या कामाचं टेंडर निघालं पण अजून काम सुरळीत नाही. म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कंत्राटदार काय करतो, की टक्केवारी आहे, की काय कशा पद्धतीचे वर्क ऑर्डर निघालेले नाही, की कशा पद्धतीने काय चाललं आहे हे काही लोकांना सांगत नाहीत. तिसरी गोष्ट, या मतदारसंघामध्ये पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. अनेक आमदार आले गेले परंतु हा प्रश्न अद्यापपर्यंत कोणी सोडवला नाही. त्यानंतर येथे आरोग्याच्या ज्या सोयी आहेत त्याही इथं मिळत नाहीत. म्हणजे सुसज्ज हॉस्पिटल येथे नाही आहे. एक सर्वसामान्य मोफत हॉस्पिटल सर्वसामान्य लोकांसाठी पाहिजे तसं ते नाही आहे. आणि फेरीवाल्यांचं जे आक्रमण आहे आणि फेरीवाले किंवा टपऱ्या मालक यांचे जे आक्रमण आहेत ते अद्यापपर्यंत त्यावर काही कारवाई झालेली नाही आणि जशा पद्धतीने चालले ते तशाच पद्धतीने आहे. त्यानंतर संजय गांधी जे राष्ट्रीय उद्यान आहे तिथं पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याची भीती निर्माणपणे असतेच. तसंच गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं जे जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावर काम सुरू असल्याने तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर तर नेहमीच वाहतूक कोंडी आहे. म्हणजे ते कामाचा जो झपाटा पाहिजे आणि ते काम लवकर होऊन या वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करायला पाहिजे, तोही काही प्रश्न झालेला नाही. आणि मतं तर मात्र भरपूर लोक त्यांना देतात. मग असा काय प्रकार होतो की हे लोक यांना इतके मतांनी निवडून देतात आणि मतदारसंघामध्ये तर कामं होत नाहीत. तर त्याचं काहीतरी वेगळं कारण असलं पाहिजे आणि ते कारण सर्वात महत्त्वाचं आहे. आता या मतदारसंघामध्ये 3,06,502 मतदार असून त्यात 1,82,825 मराठी आणि 90,093 उत्तर भारतीय आणि 37,253 अल्पसंख्याक मुसलमान वगैरे त्यामधले मतदार आहेत. आता मराठी आणि उत्तर भारतीयांचं मताचं विभाजन कोणाच्या पारड्यात पडणार यावर या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे. प्रभू यांनी विधानसभेत उद्धव सेनेचे मुख्य प्रतोद म्हणून मतदारसंघ मुंबई व राज्याचे प्रश्न मांडलेले आहेत. तर हे उमेदवार घरोघरी प्रचारही सुरू करतात आणि
संजय निरुपम हे जे आहेत यांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदे, शीतल म्हात्रे अशा लोकांनी, कार्यकर्त्यांनी, खासदारांनी, उपनेत्यांनी जास्त एक लक्ष घातले आणि या मतदारसंघात मनसेचे जे राज ठाकरे त्यांचा उमेदवार या मतदारसंघात आहे आणि भास्कर परब यांच्यासाठी झालेल्या सभेमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे आणि मनसेचा उमेदवार इथे किती मतं मिळून निवडून येतो की उद्धव सेनेचे बंडखोर उमेदवार रुपेश कदम हे निवडून येतात. कारण ह्या मुख्य तीन उमेदवाराव्यतिरिक्त अजून 19 उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवित आहेत. आता माजी खासदार संजय निरुपम, त्यानंतर सुनील प्रभू विद्यमान आमदार, त्यानंतर मनसेचे विभाग प्रमुख भास्कर परब, त्यानंतर उद्धव सेनेचे बंडखोर रुपेश कदम, यामुळं या मतदारसंघामध्ये निवडून येण्याची शक्यताची भास्कर परब यांना निर्माण झालेली आहे. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे सेनेचे जे संजय निरुपम किंवा सुनील प्रभू हे उद्धव सेनेचे यांच्यामध्ये मतविभागणी होण्याची शक्यता आहे आणि शिंदे सेनेचे संजय निरुपम यांच्याविषयी देखील एक मतविभागणी होऊ शकते. मात्र भास्कर परब यांच्यामध्ये मनसेचे जे मतदार आहेत ते तर मिळणारच, पण यामध्ये जी मतविभागणी होऊन भास्कर परब यांच्या वाट्याला किती मतं येतात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, उद्धव सेनेचे आणि शिंदे सेनेचे. आणि तसं जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये काही विकास कामं अशी एवढी झालेली आहेत असं काही नाही आहे. हा मतदारसंघ आहे तसाच आहे आणि या मतदारसंघामध्ये जे उत्तर भारतीय लोक किंवा प्रांतीय लोक हे वाढतच जाणार आहेत आणि समस्या निर्माण होतच जाणार आहेत. मग ते पाणी प्रश्न असतो, रस्त्याचा प्रश्न असो किंवा विजेचा प्रश्न असतो किंवा एकंदरीत ह्या अतिक्रमणाचा प्रश्न असतो, हातगाड्याचा प्रश्न असतो, अतिक्रमणाचा प्रश्न असतो. हे प्रश्न सोडवले का परत वाढत जातात. या गल्लीत सोडवले ते दुसऱ्या गल्लीत आणि अनधिकृत जी बांधकामं तोही प्रश्न या मतदारसंघामध्ये येतो. झोपड्या उभ्या राहतात आणि त्याला कोण काय करतंय, काय महापालिका हद्द आली किंवा काँग्रेसचा उमेदवार आला, तहसीलदार आला तर कोण काय करू शकणार असा प्रश्न इथे निर्माण होऊ शकतो. त्याकरता या मतदारसंघामध्ये एकतर घुसखोरीला एक आळा घातला पाहिजे पहिली गोष्ट आणि त्याचं निश्चित असं एक विजन तयार केलं पाहिजे की अशा अशा पद्धतीचे रस्ते पाहिजे, इथे बांधकाम नाही झालं पाहिजे, इथे वाहतूक कोंडी होते, इथून वेगळा रस्ता दिला पाहिजे. अशा पद्धतीचं जर केलं तर या मतदारसंघातील काही प्रश्न सुटू शकतात. अन्यथा ही बळजबरी कायमस्वरूपी राहणारच आहे. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो लोक बघत असतात. आपणही या चॅनलला जास्त बघून विशेषतः त्यातल्या जाहिराती बघत जा. खूप मजेच्या आणि चांगल्या पद्धतीच्या असतात त्या जाहिराती. तर त्या जाहिराती बघून आमचं हे जे आम्ही तुम्हाला एक दिशा दाखवत असतो की या मतदारसंघामध्ये असं होऊ शकतो. एक दिशा असते, प्रत्यक्षात काय घडेल ते शेवटी मतदार ठरवतात. तर या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करून या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा.